नमः शिवाय ओम 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 हौं जूं सः ओम भूर्भुवस्वः ओम त्र्यंबकं यजामहे सुगंधिं पुष्टिवर्धनम् उर्वारुकमिव बन्धनान् मृत्योर्मुक्षीयमामृतात् ओम स्वः भुव भू ओम सः जूं हौं ओम ओम नमः शिवाय 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 ओम नमः शिवाय। श्री शिवलीलामृत अध्याय 13। श्री गणेशाय नमः। जो सद्गुरु ब्रह्मानंद अपर्णा हृदयाब्ज मिलिंद स्मरारी गजास्य जनक प्रसिद्ध चरणारविंद नमू त्याचे स्कंद पुराणी सूत शौनकादिका प्रति सांगत त्रेतायुगी अद्भुत कथा एक वर्तली। दक्ष प्रजापती पवित्र आरंभिता झाला महासत्र निंदोनी स्वामी त्रिनेत्र सर्व निर्जर बोलाविले। जगदात्मा सदा शिव जयासी वंदिती पद्मज रमाधव आमनाय आणि वासव स्तविती जयासी सर्वदा शिव महिमा नेणोनी अद्भुत दिवस निशी दक्ष निंदित नरमुंड माळा अपवित्र बहुत गळा घालीत कैसाहा करी ओले गजचर्म प्रावरण न कंटाळे दुर्गंधीने मन भिक्षा मागे नर कपाल घेऊन वसे स्मशानी सर्वदा चिता भस्म अंगी चर्चिले विखार ठाई ठाई वेष्टिले भ्रष्ट तितुके अंगीकारिले सवे पाळे भूतांचे अभद्र तितुके अंगीकारिले यासी कोण म्हणतील भले ज्यासी जे योग्य नाही बोलिले ते दिले येणे सर्वस्वे यासी देव म्हणेल कोण क्रोधे संतप्त अनुदीन तृतीय नेत्री प्रळयाग्न वाटे त्रिभुवन जाळील मस्तकी वाहे सदा पाणी नाचत जाऊन निज कीर्तनी भक्त देखता नयनी बैसे देवोनी अवघेची दैत्यासी देवोनियावर येणेची माजविले अपार न कळे यासी लहान थोर वाहन ढोर तयाचे शिवनिंदा करावया कारण एकदा दक्ष गेला कैलासा लागून शिवे नाही दिधले अभ्युत्थान तेणे दुःखे क्षोभला ऐसा दक्ष शिवासी निंदी यज्ञी न पूजी विभाग नेदी पुरली आयुष्याची अवधी तरीच हे बुद्धी उपजली शिवभजन न करी जो पतीत त्यावरी विघ्ने पडती असंख्यात याग जप तप दान व्यर्थ उमानाथ नावडे जया जेणे निंदिला शिवदयाळ परम निर्दय तो दुर्जन खळ मनुष्या माझी तो चांडाळ त्याचा विटाळ न व्हावा असो दक्ष कन्या दाक्षायणी कैलासी वाट पाहे भवानी म्हणे याग मांडिला पितृसदनी मज बोलावू न ये का अपर्णा म्हणे त्रिनेत्रा मी जाईन पित्याच्या सत्रा तेणे सर्व कन्या पंचवक्त्रा सन्मानेसी बोलावल्या मज विसरला काय म्हणून तरी मी तेथवरी जाईन यावरी बोले भाललोचन मृडानी प्रति तेधवा म्हणे मृगलोचने ऐक गौरी पद्मज जनक सहोदरी लावण्यामृत सरिते अवधारी कदाही तेथे न जावे तव पिता निंदक कुटील मम द्वेषी दुर्जन खल तू जाताची तात्काळ अपमानील शुभानने ज्याच्या अंतरी नाही प्रीती त्याचे वदन न पहावे कल्पांती ऐसे त्र्यंबक बोले अंबिके प्रती तो नारद तेथे पातला म्हणे पितृसदना जावया लागून न पहावा कदाही मान मग नंदीवरी आरूढ होन दाक्षायणी चालली सवे घेतले भूतगण मनोवेगे पातली दक्ष सदन तव मंडप शोभायमान ऋषी सुरवरी भरलासे आपुल्याला पूज्यस्थानी देव बैसविले
सन्माने करुणी एक सदाशिव वेगळा करुणी पूजिले ऋषी सुरवर जैसा उड्डुगणात मिरवे अत्रिसूत तैसा दक्ष मध्ये विराजित शिवद्वेषी परम अभक्त कुंडी टाकीत अवदाने भवानी जवळी आली ते वेळे देखोनी सुरवर आनंदले परी दक्षाचे धुरे डोळे भरले कन्येकडे न पाहेची नंदीवरुनी उतरुनी पितया समीप आली भवानी दक्षमुख मुरडोनी घाली ग्रंथी भ्रूमंडळा जगन्माता गुणनिधान न्याहाळुनी पाहे पितृवदन म्हणे धुरे भरले नयन म्हणोनी न पाहे मजकडे सकळ भगिनींचा सन्मान बहुत दाक्षायणी तेव्हा देखत जननीकडे विलोकित तेही न पाहे ती येते मनात दक्ष भावीत ईस कोणे बोलाविले येथ कन्या आणि जामात दृष्टी मज नावडती आदिमाया प्रणव रूपिणी अनंत ब्रह्मांडाची स्वामिनी तिचा अपमान देखोनी भ्याले सकळ सुरवर म्हणती दक्ष भुलला यथार्थ हे ब्रह्मांड जाळील निमिषात अपमान देखोनी उमा तेथ क्रोधे संतप्त जाहली प्रळय वीज पृथ्वीवरी पडत तैसी उडी घातली कुंडात उर्वी मंडळ डळमळत होय कंपित भोगींद्र वैकुंठ कैलास डळमळी कमल भवांडी हाक वाजली कृतांत कापे चळचळी म्हणे बुडाली सृष्टी आता हाक घेबोनी शिवगण गेले शिवापासी धावून सांगती सर्व वर्तमान जे जे जाहले दक्षगृही ऐकता क्षोभला उमाकांत जेवी महाप्रलयीचा कृतांत हाक देवोनी अद्भुत जटा आपटीत आवेशे तो अकस्मात वीरभद्र प्रगटला तिथे प्रलय रुद्र वाटे प्रलयाग्नी आणि द्वादश मित्र एकत्र होवोनी प्रगटले वाटे त्याची या तेजात चंद्र सूर्य बुचकळ्या देत आकाश असे आसूडत सडा होत नक्षत्रांचा कुंभिनी बुडाली देख चतुर्दश लोकी गाजली हाक दक्षगृही बलाहक रक्तवर्षाव करीतसे अवचित उकलली क्षिती दिवसा दिवा भीते बोभाती दक्ष अंगीची सर्व शक्ती निघोनी गेली तेधवा इकडे वीरभद्र शिवस्तवन करोनी निघाला क्रोधायमान 21 पद्मे दळ घेऊन मनोवेगे धाविन्नला 60 कोटी गण घेऊन मागुनी धाविन्नला अपर्णा जीवन पुढे शिवपुत्र धावोन ख्याती केली दक्ष यागी वारण चक्र असंभाव्य त्यावरी एकला लोटे कंठीरव की विनायके घेतली धाव अपार अही पाहोनी आला देखोनी वीरभद्र पळो लागले देव समग्र अवदाने सांडोनी सत्वर ऋत्विज पळाले तेथोनिया आकांतला त्रिलोक प्रळय काळीचा पावक दुमदुमिला ब्रह्मांड गोळक शक्रादी देव कापती एक मळमूत्र भये विसर्जिती धोत्रे गळाली नेणती क्षिती कुक्कुट रूपे रोहिणी पती पळता झाला तेधवा शिखी होवोनिया शिखी पळता झाला एकाएकी यम आपुले स्वरूप झाकी बकवेश घेवोनिया नैऋत्य पती होय काक शशांक होय रसनायक कपोत होवोनिया अर्क पळता झाला तेधवा कीर होवोनी वृत्रारी पळता भय वाटे अंतरी नाना पक्षी रूपे झड करी नवग्रह पळाले मिंदियावरी वीज पडत दक्षावरी तेवी अकस्मात महावीर शिवसूत वीरभद्र पातला षडबाहू वीर दे दीप्यमान असीलता खेटक धनुष्य बाण त्रिशूळ डमरू शोभायमान सायुध ऐसा प्रगटला पुषाचे पाडिले दात भगदेवाचे नेत्र फोडित खांडमिषा उपडित ऋत्विजांच्या तेधवा चरणी धरून आपटिले बहुतांचे चरण मोडिले कित्येकांचे प्राण गेले वीरभद्र देखता मागुनी पातला शंकर तेणे दक्ष पृतना मारिली सत्वर कुंड मंडप समग्र विध्वंसुनी जाळीला देखोनिया विरूपाक्ष भयभीत झाला दक्ष पद्मजा आणि सहस्राक्ष पूर्वीच तेथोनी पळाले वीरभद्र म्हणे शतमूर्खा दक्षा त्वा निंदिले कैसे विरूपाक्षा तुझ लावीन आता शिक्षा शिवद्वेषिया पाहे पा विद्युत प्राय असीलता
तीव्र ऊर्ध्वहस्ते महावीर छेदिता झाला दक्ष शिर प्रळय थोर जाहला दक्ष शिर गगनी उसळले वीरभद्रे पाया तळी रगडिले मग उमाधवा पाशी ते वेळे देव पातले चहू कडोनी सकळ सुरांसहित कमला आसन करीत उमा वल्लभाचे स्तवन म्हणे वृषभध्वजा कृपा करून दक्षा लागी उठवी संतोषुनी कर्पूर गौर म्हणे आणोनी लावा दक्षाचे शिर परी ते नेदी वीरभद्र पाया तळी रगडिले म्हणे शिवद्वेषी दुराचार त्याचा करीन ऐसा संहार जो शिवनाम न घे अपवित्र जिव्हा छेदीन तयाची जो न करी शिवार्चन त्याचे हस्तचरण छेदीन जो न पाहे शिवस्थान त्याचे नयन फोडीन मी विष्णू थोर शिव लहान हर विशेष विष्णू सान ऐसे म्हणे जो खळ दुर्जन संहारीन तयाते सर्वथा नेदी मी दक्षशिर काय करीतील विधी हरिहर मग मेष शिर सत्वर दक्षा लागी लाविले सजीव करोनिया दक्ष तीर्थाटना गेला विरूपाक्ष 12 वर्षे निरपेक्ष सेवित वने उपवने महास्मशान जे आनंदवन तिथे शंकर राहिला येऊन मग सहस्त्र वर्षे संपूर्ण तपासनी बैसला पुढे हिमालयाचे उदरी अवतरली त्रिपुर सुंदरी शिव आराधना नित्य करी हिमाचळी सर्वदा हिमनगाची स्त्री मेनका तिस पुत्र झाला मैनाक पर्वत देखा पार्वती कन्या जगदंबिका आदी माया अवतरली ब्रह्मांड मंडपा माझारी जिची प्रतिमा नाही दुसरी कमल जन्मा वृत्रारी त्यास ही दुजी करवेना तिचे स्वरूप पहावया येती सूर भूसुर मिळवनिया जिचे स्वरूप वर्णावया सहस्त्रवदना शक्ती नव्हे मृगमीन कल्हार खंजन कुरवंडी करावे नेत्रावरून अष्टनायिकांचे सौंदर्य पूर्ण चरणांगुष्टी न तुळे जिच्या आकर्ण नेत्र निर्मळ मुखाब्ज देखोनी लज्जित होय द्विजराज कंठी रव देखोनी जिचा माझ मुख न दावी मनुष्या परम सुकुमार घनश्याम वर्णी ओतली इंद्रनीळ गाळूनी दंत तेज पडता मेदिनी पाषाण महामणी पै होती आदिमाया प्रणव रूपिणी ते झाली हिमनग नंदिनी अनंत शक्तीची स्वामिनी वेद पुराणी वंद्यजे कोट्यानुकोटी मीन केतन सांडणी करावी नखावरून अंगीचा सुवास संपूर्ण ब्रह्मांड फोडोनी वरी जाय ब्रह्मादिदेव मुळीहून गर्भी पाळी बाळे तिन्ही बोलता प्रकाश पडे सदनी निराळ वर्णी कोमलांगी सहज बोलता क्षिती वाटे रत्नराशी विखुरती पदमुद्रा जेथे उमटती कमळे उठती दिव्य तिथे त्या सुवासासी वेधोनी वसंत भोवता गडबडा लोळत केवळ कनकलता अद्भुत कैलासाहुनी उतरली नंदी सहित त्रिपुरारी येवोनी हिमाचळी तपकरी शिवदर्शना झडकरी हिमनग येता जाहला घालोनिया लोटांगण करी तेव्हा बहुत स्तवन यावरी पार्वती येऊन करीत भजन शिवाचे 60 सहस्र लावण्य खाणी सवे सखिया जैशा पद्मिणी तया सहित गजास्य जननी सेवा करी शिवाची द्वारी सुरभी पुत्र रक्षण ध्यानस्थ सदा पंचवदन लाविले 15 लोचन सदा निमग्न स्वरूपी तारकासुराचे पुत्र तिघे जण तारकाक्ष विद्युन्माली कमललोचन तीही घोर तप आचरून उमारमण अर्चिला सहस्त्र दळे कमळे करून त्रिवर्ग पूजिती त्रिनयन सहस्रात एक न्यून कमळ झाले एकदा तिघेही काढून नेत्र कमळे शिवार्चन करीते झाले मागुती एक न्यून आले मग स्वशरीर कमळे अर्पिली प्रसन्न होनी त्रिनेत्र तिघे उठवले तारक पुत्र तिघांसी दिदले अपेक्षित वर झाले अनिवार त्रिभुवनी तिघांसी चतुर्मुख प्रसन्न होऊन त्रिपुरे दिधली अंतरिक्ष गमनी दिव्य सहस्त्र वर्षे पाहता शोधोनी निमिषार्धे एक होती इतक्यात जो धनुर्धर मारील लक्ष साधोनी शर त्रिपुरांसहित संहार तुमचा करील निर्धारे यावरी त्या तिघा जणी त्रिभुवन त्रासिले बळे करुनी
देव पळविले स्वस्थानाहुनी पिडिली धरणी बहुपापे. मग देव ऋषी सकळ मिळून वैकुंठपतीस गेले शरण. गरुड ध्वज सर्वांसी घेऊन शिवापाशी पातला. करिता अद्भुत स्तवन परम संतोषला पंचवदन. म्हणे मी झालो प्रसन्न मागा वरदान अपेक्षित. म्हणती त्रिपुरे पीडिले बहुत देव ऋषी झाले पदच्युत. शिव म्हणे पाहिजे रथ त्रिपुर मर्दना कारणे. तव देव बोलती समस्त आम्ही सजोनी देतो दिव्य रथ. मग कुंभिनी स्यंदन होत चक्रे निश्चित शशी मित्र. मंदर गिरी अक्ष होत स्तंभ झाले चारी पुरुषार्थ. चारी वेद तुरंग बलवंत मूर्तिमंत पै झाले. सारथी विधी होत सत्वर लाविले शास्त्रांचे वागदोर. पुराणे तटबंध साचार उपपुराणे खिळे बहु. कनकाद्री धनुष्य थोर धनुर्जा होत भोगींद्र. वैकुंठीचा सुकुमार झाला शर तेजस्वी. रथी चढता उमानाथ रसातळी चालिला रथ. कोणासी न उपडे निश्चित मग नंदी काढीत शृंगाने. मग स्यंदनी एक चरण दुजा नंदीवरी ठेवून अपार युद्ध करून त्रिपुर दळे संहारिली. होता युद्धाचे घनचक्र वीरभद्रे संहारिले असुर. परी अमृत कुंडे समग्र दैत्यांकडे असती पै. अमृत शिंपिता अमित सजीव होती सवेची दैत्य. शिवे मेघास्त्र घालून समस्त अमृत कुंडे बुडविली. अंतराळी त्रिपुरे भ्रमती लक्ष साधी मृडानी पती. दिव्य सहस्र वर्षे झाली येची रीती न अल्लवती पाती कदापि. अंगी लोटला घर्मपूर ते हे भीमरथी गंगा थोर. त्रिनेत्रीचे जलबिंदू पडता अपार रुद्राक्ष तिथे जाहले. दैत्य स्त्रिया पतिव्रता थोर तेणे असुरांची जय अपार. मग बौद्ध रूपे श्रीकर धर दैत्य स्त्रियात प्रवेशला. वेद बाह्य अपवित्र प्रगट केले चार्वाक शास्त्र. पतिव्रता धर्म मोडोनी समग्र व्यभिचार कर्मे करविली. तेणे दैत्यांशी झाले अकल्याण. तव इकडे शिवे लक्ष साधून धनुषी योजिला विष्णू बाण. पाशुपतास्त्र स्थापुनी उगवले सहस्र मार्तंड. तैसे अस्त्र चालिले प्रचंड. की उभारिला काळदंड संहारवया विश्वाते. की प्रळयाग्नीची शिखा सबळ. की कृतांताची जिव्हा तेजाळ. की ते प्रळय मेघातील मुख्य चपळा निवडिली. की सप्तकोटी मंत्र तेज पाही एकवटले त्या अस्त्रा ठाई. देव दैत्य भयभीत हृदयी म्हणती कल्पांत मांडला. न्यास सहित जपोनी मंत्र सोडोनी दिधले दिव्य शस्त्र. नवखंड धरणी आणि अंबर तडाडले ते काळी. सहस्र विजा कडकडती तैसी धाविनली अस्त्रशक्ती. भये व्यापिला सरितापती अंग टाकू पाहती दिग्गज. देव विमाने पळविती गिरिकंदरी असुर दडती. एक मूर्छना येवोनी पडती उठती ना मागुते. त्या अस्त्रे न लागता क्षण त्रिपुरे टाकिली जाळून. त्यात तृतीय नेत्रीचा प्रळयाग्न सहाय्य झाला तयाते. तिन्ही ग्रामसेने सहित त्रिपुरे भस्म झाली तेथ. देव शिवस्तवन करीत चरण धरीत सप्रेमे. त्यावरी त्रिपुर पिता तारकासुर तेणे प्रलय मांडिला थोर. देव पळविले समग्र चंद्र सूर्य धरोनी नेले. भागीरथी आदी गंगा पवित्र धरोनी नेत तारकासुर. देवांगना समग्र दासी करोनी ठेविल्या. ब्रह्मा विष्णू शचीवर करीती एकांती विचार. म्हणती शिव उमा करावी एकत्र होईल पुत्र षण्मुख. त्याचे हस्ते मरेल तारकासुर मग बोलावनी पंचशर. म्हणती तुवा जाओनी सत्वर शिव पार्वती ऐक्य करी. हिमाचळी तप करी व्योमकेश मन्मथा तू भुलवी तयास. मग रती सहित कुसुमेश शिवाजवळी पातला. पार्वतीच्या स्वरूपात रती तेव्हा प्रवेशत. वसंते वन समस्त शृंगारिले तेधवा. शिवाच्या मानसी सतेज प्रवेशला शफरी ध्वज. पाखरे करीती बहु गजबज शिवध्यान विक्षेपिती. ते पक्षी हाकावया नंदिकेश्वर गेला होता तेव्हा दूर. तो पार्वती होवोनी कामातुर पाठीसी उभी मन्मथाच्या. शिवे उघडिले नयन तो पुढे देखिला मीन केतन. म्हणे माझ्या तपासी केले विघ्न. मग भाल लोचन उघडिला. निघाला प्रलय वैश्वानर भस्म केला कुसुम शर. फाल्गुनी पौर्णिमा साचार काम जाळीला ते दिनी. शिवदूत भूतगण महाशब्दे हाक देऊन
स्मरगृह शब्द उच्चारून नाना परी उपहासिती शिवाची आज्ञा तैपासून फाल्गुन मासी हुताशनी करून जो हे व्रत न पाळी पूर्ण अवदसा जाण त्या बाधी ऐसा सौहारुनी पंचशर विचार करुणी पंचवक्त्र तात्काळ उठोनी कर्पूर गौर गेला कैलास सदनासी रती शोक करी बहुत मग समाधान करी निर्जरनाथ म्हणे कृष्णावतारी तुझा कांत रुक्मिणी उदरी अवतरेल कमलासने कन्येसी भोगिता कंदर्पास शाप दिधला होता की शिवदृष्टीने तत्वता भस्म होशील कामा तू असो इकडे हिमनग कुमारी शिव प्राप्ती लागी तपकरी सप्त ऋषी प्रार्थी त्रिपुरारी वरी कन्या हिमनगाची पार्वती तपकरी जेवनी शिव तिथे गेला बटू वेश धरोनी गायनाच्या छंदे करुनी तुसे भवानी प्रती तेव्हा कासया तप करिसी येथ येरी म्हणे जो कैलासनाथ पती व्हावा एतदर्थ आचरे तप येथे मी बटू बोले ते अवसरी तू तव हिमनग राजकुमारी शंकर केवळ भिकारी महाक्रोधी दारुण ओले गज चर्म प्रावरण शार्दूल चर्म नेसला सर्पभूषण वसविले महास्मशान भूतगण सभोवते तरी विष्णू विलासी सगुण त्यासी वरी तू ऐक वचन तुझ योग्य पंचवदन वर नव्हे सर्वथा ऐकता क्षोभली जगन्माता म्हणे शिवनिंदका होय परता वदन न दाखवी मागुता परम खळा द्वेषिया शिवनिंदक जो दुराचार त्याचा विटाळ न व्हावा साचार तुझ शिक्षा करीन निर्धार विप्र म्हणोनी राहिले देखोनी दुर्गेचा निर्धार स्वरूप प्रकट करी कर्पूर गौर पार्वतीने करुनी जय जयकार चरण दृढ धरिले शिव म्हणे ते समय प्रसन्न झालो माग लवलाही अंबिका म्हणे ठाव देई अर्धांगी तुझ्या जगदात्म्या अवश्य म्हणोनी त्रिपुरारी कैलासासी गेला ते अवसरी पितृसदना झड करी गेली तेव्हा जगदंबा मग सप्तऋषी ते वेळे शिवे हिमाचळा पाठविले हिमनगे ते आदरे पूजले षोडशोपचारे करुनिया अरुंधतीने येऊन भवानी पाहिली अवलोकुन म्हणे शिव आणि भवानी पूर्ण जोडा होय निर्धारे मनमथ संवत्सर चैत्र मासी लग्न नेमिले शुद्ध अष्टमीसी निश्चय करुनी सप्तऋषी स्वस्थानासी पातले कधी होईल शिव गौरी लग्न इच्छिती ब्रह्मेंद्रादी सुरगण तारकासुराचा तो प्राण शिवपुत्र घेईल कधी इकडे नंदीसी पाठवून ते वेळे सर्व देव शिवे बोलविले घेवोनी त्रिदशांचे पाळे पाकशासन पातला इंदिरे सहित इंदिरावर सावित्री सहित चतुर्वक्त्र 88 सहस्र ऋषीवर शिष्यांसहित निघाले सिद्धचारण गुह्यक पितृगण मरुद्गण वसु अष्टक एकादश रुद्र द्वादशार्क यक्ष नायक पातला आपुलाल्या वाहनी बैसोन लोकपाल निघाले संपूर्ण नवग्रह अष्टनायिका आदी करून किन्नर गंधर्व सर्वही एवं सर्वांसहित शंकर हिमाचलासी आला सत्वर नगेंद्र येवोनी समोर पूजोनी नेत सकळाते 10,000 योजने मंडप उभविला ज्याचे तेज अमूप सुवर्ण सदने दैदिप्य जानवशासी दिधली शिवस्वरूप पाहता समस्त वऱ्हाडी होती विस्मित एक म्हणती वृद्ध बहुत पुराण पुरुष अनादी हा आहे केवळ निर्गुण नवरी स्वरूपे अतिसगुण असो देवक प्रतिष्ठा करून मूळ आला हे माद्री आद्यंत अवघे साहित्य कमलोद्भव स्वये करीत नवनिधी अष्टमहासिद्धी रावत न्यून तिथे नसे काही असो नवरा मिरवीत नेला आपुल्या मंडपात मधुपर्कादी पूजाविधी समस्त हिमाचल करीतसे लग्न घटिका आली जवळी तव ते शृंगार सरोवर मराळी बाहेर आणली हिमनगबाळी उभी केली पटा आड लग्न घटिका पाहे दीनपती मंगळाष्टके म्हणे बृहस्पती ओम पुण्याहम निश्चिती कमलासन म्हणत असे असो यथाविधी संपूर्ण दोघा झाले पाणी ग्रहण होमासी करीती प्रदक्षिण शिवशक्ती तेधवा इतुके याज्ञिक झाले सर्व ही परिनवरी कोणी देखली नाही प्रदक्षिणा करिता ते समयी पद नख देखिले विधीने कामे व्यापिला सूर्य जामात पटपटा वीर्यबिंदू पडत 60 सहस्र वाल खिल्य तेथ जन्मले क्षण न लागता
अन्याय देखोनी थोर मदनांतक कोपला अनिवार ब्रह्माचे पाचवे शिर छेदोनी टाकिले तेधवा झाला एकची हाहाकार त्यावरी वैकुंठीचा सुकुमार समाधान करी अपार वक्तृत्व नाम तैपासुनी चतुर्वक्त्र नाम तैपासुनी असो यथाविधी सोहळे 4 दिवस संपूर्ण जाहले सकळ देव गौरविले वस्त्रालंकारी हिमनगे सवे पार्वती घेऊनी कैलासा आला शूल पाणी यावरी सर्व देव मिळवणी प्रार्थिते झाले विश्वनाथा खुंटली विश्वाची उत्पत्ती मन्मथ उठवी उमापती मग तो मीन ध्वज पुढती अनंग करोनी जीवविला अंधक पुत्र तारकासुर तेणे पळविले देव समग्र शिवासी होईल कधी पुत्र देव समग्र वांछिती 4 युगे पर्यंत शिव उमा एकांती रमत परी नोहे वीर्यपात नव्हे सूत याकरिता तो तारकासुरे केला अकांत स्वर्ग जाळिले समस्त देव ललना धरून नेत दासी बहुत पै केल्या देव शिवासी शरण जाती तवती दोघे एकांती रमती देव ऋषी बाहेर तिष्ठती प्रवेश कोणा नव्हेची मग अग्नी आत पाठविला अतीत वेश तेने धरिला तो तृतीय नेत्री शिवाच्या राहिला देवी पाठविला मित्र म्हणोनी हाक फोडोनी भिक्षा मागत शिव पार्वतीचा आज्ञापित माझे वीर्य धरून अद्भुत भिक्षा देई अति ताते मग अमोघ वीर्य धरोनी अग्निस देत अंबिका आणोनी सांडले ते जेथे वीर्य जाण रेत कूप झाला तोची पारा परम चंचळ न धरवे कोणा हाती तेजाळ असो कृषा नुने वीर्य तत्काळ प्राशन केले तेधवा अग्नी झाला गरोदर परम लज्जित हिंडे कांतार तो साही कृतिका परम सुंदर ऋषी पत्न्या देखिल्या त्या गंगेत स्नान करुणी ताप बैसल्या साही जणी तव अग्नीने गर्भ काढोनी पोटात घातला साहींच्या साही जणी झाल्या गर्भिणी परमाश्चर्य करीती मनी मग लज्जेने गर्भ काढोनी साही जणींनी त्यागिला साहीचे रक्त एक झाले दिव्य शरीर तात्काळ घडले 6 मुखे हस्त शोभले 12 सरळ तेजस्वी कार्तिक मासी कृत्तिका योगी कुमार जन्मला महायोगी मयूरवाहन भस्म अंगी उपासित शिवाते शिवे निज पुत्र जाणोनी नेवोनी लाविला अपर्णास्तनी 7 वर्षे मृडानी लालन पालन करी तयाचे देवांसी सांगे वैश्वानर शिवासी झाला स्कंद पुत्र ऐकता देव समग्र तारकावरी चालिले सेना जयाची 72 अक्षौहिणी त्यांचे नगर वेढिती सुधा पाणी पृतने सहित तेची क्षणी तारकासुर बाहेर निघे इंद्रे स्वामी कार्तिका पाशी जाऊन सेनापतित्व दिधले संपूर्ण दिव्य रथी बैसवून अभिषेकिला कुमार इकडे तारकासुर सुधा पाणी शुद्ध युद्ध करीती झोट धरणी देव त्रासिले दैत्यांनी आले पळवणी कुमाराकडे स्कंदा पुढे कर जोडून देव करीती अपार स्तवन रक्षी तारकासुरापासून शिवनंदन तोषला देवांचा वृत्तांत जाणून सकळ कुमारे धरिले रूप विशाळ तो तारकासुर धाविन्नला प्रबळ शिवकुमार लक्षोनी 33 कोटी सुरवर उभे स्वामींचे पाठी भार तारका अंगी बळ अपार 10 सहस्त्र कुंजरांचे तारकासुर निवार वर्षे सायकांचे संभार स्वामींचे पाठीशी सुर लपती सत्वर जाऊनी लक्षुनिया पाकशासन तारके शक्ती दिधली सोडून प्रळय चपळे स मागे टाकून मनोवेगे चालिला भयभीत शक्र होऊन करी हरी स्मरण कर जोडून म्हणे हे इंदिरा मानस रंजन निवारी येवोनी शक्ती हे ब्रह्मानंदा विश्वव्यापका दशावतार चरित्र चालका मधुमुर नर कांतका निवारी प्रळय शक्ती हे वैकुंठीहून योगमाया हरीने धाडिली लवलाह्या तिने ते शक्ती पुर परतोनिया एकीकडे पाडिली यावरी तारके बाणांचे पूर स्वामीवरी सोडिले अपार मुख पसरोनी शिवकुमार तितुके गिळता जाहला नाना शस्त्रे अस्त्र शक्ती तारके सोडिल्या अनिवार गती तितुक्या गिळिल्या सहज स्थिती शास्त्र संख्या वदनाने कल्पांतरुद्रा समान भयानक दिसे मयूर वाहन तारके ब्रह्मास्त्र दिधली सोडून तेही गिळी अवलिळे जितुके शस्त्र मंत्र निर्वाण तितुके प्रेरित असे चहूकडून प्रळय काळा सम शिवनंदन गिळी क्षण न लागता मग निशस्त्र तारकासुर स्यंद नाहुनी उतरला सत्वर स्वामीवरी धावे अनिवार सौदामिनी सारिखा
ऐसे देखोनी षडानन कृतांता ऐसी हाक देऊन रक्षा रथाखाली उतरवून मल्लयुद्ध आरंभिले. सप्तदिनपर्यंत युद्ध झाले. परम अद्भुत तारकासुर अत्यंत जर्जर केला आपटोनी. पायी धरोनी अवलीला चक्राकार भोवंडीला. मग धरणीवरी आपटीला चूर्ण झाला मृदघटवत. निघोनी गेला प्राण. दुंदुभी वाजवी शची रमण. पुष्पे वर्षती सुरगण कर जोडोनी स्तुती करीती. मारिला जेव्हा तारकासुर तेव्हा 7 वर्षांचा शिवकुमार. मग सेनापतित्व समग्र इंद्रे त्यासी दिधले. तारकासुरांचे नगर इंद्रे लुटिले समग्र. देव स्त्रिया सोडविल्या सत्वर. सर्व देवमुक्त झाले. लागला तेव्हा जय वाद्यांचा घोष. कुमार गेला वाराणसीस. नमुनी शिवमृडानीस सुख अपार दिधले. मग झाले मौंजीबंधन सर्व तीर्थे करी षडानन. मग कपाटी बैसला जाऊन अनुष्ठान करी सुखे. षडाननासी भवानी म्हणत ब्रह्मचर्य केले आजपर्यंत. आता स्त्री करून यथार्थ गृहस्थाश्रम करी की. षडानन म्हणे अंबे प्रती सांग स्त्रिया कैशा असती. म्या देखिल्या नाहीत निश्चिती कैसी आकृती सांगे मज. अपर्णा म्हणे सुकुमारा मज सारिखिया स्त्रिया सर्वत्र. ऐकता हासे आले कुमारा काय उत्तरा बोलत. तुझ सारिख्या स्त्रिया जरी तुझ समान मज निर्धारी. तुझ्या वचनासी मातुश्री अंतर पडोन नेदी मी. ऐसे कुमार बोलून महाकपाटात जाय पळून. मग ते जगन्माता आपण धरू धावी नली तयाते. ना टोपे कुमार ते क्षणी अंबा दुखे पडे धरणी. जे त्रिभुवनपतीची राणी वेद पुराणी वंद्य जे. अरे तू कुमारा दावी वदना आला माझ्या स्तनासी. पान्हा कोणासी पाजू षडानना निज वदना दाखवी. घेई तुझे दूध लोणी म्हणून कुमार वमी ते क्षणी बोले. तेव्हा शापवाणी क्रोधे करुनी कुमार तो. माझे दर्शना जी स्त्री येईल ती सप्तजन्म विधवा होईल. स्वामी दर्शना पुरुष येईल कार्तिक मासी कृत्तिका योगी. तो सप्तजन्म सभाग्य होईल धनाढ्य वेद पारंग. अनामिक हो अथवा मातंग दर्शने लाभ समानची. स्वामी सरुषी विनवीती समस्त भवानी. तुझ लागी तळमळत भेटोनी येई त्वरित वाराणसीस जाऊनी. मग स्वामी आनंदवना जाऊनी आनंदविली शिवभवानी. उभयतांचे समाधान करुनी मागुती गेला पूर्वस्थळा. स्कंद पुराणी कथा सूत शौनकादिका प्रती सांगत. ऐकता विघ्ने समस्त क्षण मात्रे दग्ध होती. अपर्णा हृदयाब्ज मिलिंदा. श्रीधर वरदा ब्रह्मानंदा. पूर्ण ब्रह्म अनादि सिद्धा. आनंद कंदा जगद्गुरु. शिवलीलामृत ग्रंथ प्रचंड. स्कंद पुराण ब्रह्मोत्तर खंड. परिसोत सज्जन अखंड. त्रयोदशाध्याय गोडहा. इति श्री त्रयोदशाध्याय श्री सांब सदाशिव अर्पणमस्तु. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. श्री गणेशाय नमः. भस्मासुर हरणा भाललोचना भार्गव वरदा. भस्मलेपना भक्तवत्सला भवभय हरणा. भेदातीता भूताधिपते. यदक्षरपदभ्रष्टं च मात्राहीनं च यद्भवेत् तत्सर्वं क्षम्यतां देव प्रसीद परमेश्वर. विसर्गबिन्दुमात्राणि पदपादाक्षराणि च न्यूनानि च अतिरिक्तानि क्षमस्व परमेश्वरा. लवथवती विक्राळा ब्रह्मांडी माळा. विषय कंठ काळा त्रिनेत्री ज्वाळा. लावण्य सुंदर मस्तकी भाळा. तेथोनिया जळ निर्मळ वाहे जुळजुळा. जय देव जय श्री शंकरा हो स्वामी शंकरा. आरती ओवाळू भावारती ओवाळू तुझ कर्पूर गौरा. जय देव कर्पूर गौरा भोळा नयनी विशाळा. अर्धांगी पार्वती सुमनांच्या माळा. विभूतीचे उद्धरण शीतकंठ निळा. ऐसा शंकर शोभे ओमा वेलाळा. जय देव जय श्री शंकरा हो स्वामी शंकरा. आरती ओवाळू भावारती ओवाळू तुझ कर्पूर गौरा. जय देव देवी दैती सागर मंथन पै केले. त्या माझी अवचित हळहळ देवठले. तेत्वा असुरपणे प्राशन केले. नीलकंठ नाम प्रसिद्ध झाले. जय देव जय श्री शंकरा हो स्वामी शंकरा. आरती ओवाळू भावारती ओवाळू तुझ कर्पूर गौरा. जय देव व्याघ्रांबर फणीवरधर सुंदर मदनारी. पंचानन मनमोहन मुनिजन सुखकारी. शतकोटीचे वीज वाचे उच्चारी. रघुकुल तिलक राम दासा अंतरी. जय देव जय श्री शंकरा हो स्वामी शंकरा. आरती ओवाळू भावारती ओवाळू तुझ कर्पूर गौरा. जय देव ओम श्री उमा महेश्वर देवताभ्यो नमो नमः.